श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या सर्वांचं दिव्यत्वाच्या शोधात या चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्वांना असा प्रश्न पडतो की आपण इतके इतके 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाली, इतकी वर्ष आपण स्वामी सेवेमध्ये आहोत. आपण स्वामी सेवा करतो, एवढी चांगली कर्म करतो, दानधर्म करतो, सर्वांशी चांगले प्रेमाने वागतो, तरीही आपल्या वाट्याला हे दुःख का? आपले प्रश्न का मार्गी लागत नाही? सर्व प्रश्नांची उत्तरे का मिळत नाही? आपल्यालाच हा त्रास का? आपले प्रश्न कधी मार्गी लागतील? कधी संपतील? कधी आपले चांगले दिवस येतील? कधी आपले दिवस बदलतील? या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत असतो. पण आपल्याबाबतच का असे होते? हा प्रश्न मनातला खरं तर कधी-कधी निरुत्तर करून टाकतो. तर चला तर या प्रश्नांची आपण या व्हिडिओमध्ये उत्तरे बघणार आहोत. आपल्याबाबत असे का होते? स्वामी एवढी सेवा करूनही स्वामी आपल्याला फळ का देत नाही? हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. खरं तर स्वामींना काहीही अशक्य असे नाही. स्वामी नेहमीच आपल्या पाठीशी उभे असतात. पण आपले प्रारब्ध, आपले संचित हे कधीही आपले पिछा सोडत नसतात. आपला जन्म हा फक्त ह्या वेळेचा जन्म नसून आपले कितीतरी पट मागील जन्माचे कर्म, मागील जन्मांचं प्रारब्ध आणि संचित हे सर्व घेऊन आपण जन्माला येत असतो. ज्याप्रमाणे आपले प्रारब्ध असते चांगले, वाईट, संचित त्याप्रमाणे आपल्याला पुनर्जन्म मिळतो. त्याप्रमाणे आपल्याला त्याचे फळं भेटत असतात. आपण जर प्रारब्ध संचिताचं कोणाचे वाईट केले असेल, काही वाईट कर्म केले असतील, तर त्याप्रमाणे या जन्मात आपल्याला त्याप्रमाणे फळे भोगावी लागतात. मागच्या जन्मी ज्यांनी काही चांगले कर्म केले असतात, तर त्यांना राजयोगासारखे या जन्मामध्ये भोग येतात. पण आपण स्वामी सेवा का करायची? नित्यसेवा का करावी? त्याने काय होते? आणि जर मी एवढी सेवा या जन्मात करते, तरी माझे प्रारब्ध अजून पुसून का जात नाही? किंवा मला चांगले फळं का मिळत नाही? असे तुम्हाला नक्कीच वाटत असेल ना? तर कसे असते माहिती आहे का? जेव्हा आपण स्वामी सेवा करतो, नामस्मरण करतो, ध्यानधारणा करतो, पारायण करतो, गुरुचरित्र पारायण करतो, हे जेव्हा सगळ्या गोष्टी करतो, तेव्हा स्वामी महाराज हे आपले मागच्या जन्मीचे संचित आणि जे प्रारब्ध असतात, त्याचे भोग जे आपल्या वाट्याला येणार असतात, ते कमी प्रमाणात करत असतात. त्याची जास्त हानी ही आपल्यापर्यंत पोहोचत नाही. याचे काम हे स्वामी महाराज करत असतात. म्हणून स्वामी महाराजांचे पाय हे कधीही सोडू नये. त्यांच्यावरचा विश्वास कधी डळमळीत होऊन देऊ नये. ते फक्त आपले भोग कमी करण्याचे काम करतात. पण भोग हे काही केले तरी ते भोगावेच लागतात. त्याशिवाय या जन्मातून सुटका कधीही होत नाही. पण त्याचे भोग कमी करण्याचे, आपल्या ग्रहकुंडलीतले जे काही दोष असतील ते कमी करण्याचे काम हे आपले स्वामी महाराज करत असतात. स्वामी महाराज हे एकमेव असे आपले दैवत आहेत, जे अशक्य गोष्टीसुद्धा हे शक्य करून दाखवतात. त्याच्यासाठी आपण नित्य नेहमी स्वामी सेवेत राहायला हवे. आणि सर्वात महत्त्वाचं, जेव्हा आपण स्वामी महाराजांची सेवा करतो, तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवाव्या हव्यात. स्वामींवर विश्वास असेल, श्रद्धा असेल, तरच आपण त्या देवाची सेवा करावी. आपण फक्त सेवा म्हणजे काय? तर आपण त्या स्वामी महाराजांशी बोलायला हवे. मनातील त्यांना आपल्या काही ज्या अडचणी आहेत, त्या मनापासून स्वामींजवळ बसून आपण त्यांच्याशी व्यक्त व्हायला हवे. जर स्वामींवर तुमच्याबद्दल विश्वास नसेल, स्वामींवर श्रद्धा नसेल, तर तुम्ही कितीही सेवा आयुष्यभर जरी केली, तरीही ती स्वामी महाराजांच्या चरणापर्यंत कधीही पोहोचणार नाही. स्वामी महाराज म्हणतात, "फक्त विश्वास ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई मना." याचा अर्थ काय हे आपण समजून घ्यायला हवा. काळजी करू नको, असे स्वामी महाराज नेहमी आपल्याला सांगतात. तुला जेव्हा वाटेत अनंत अडचणी येतील, भय वाटत असेल, आयुष्यातील रस्ता हा खूप किचकट असेल, तेव्हा घाबरू नको. मी तुझ्या सोबत असेल. तेव्हा तू फक्त माझं नामस्मरण कर. तुला कधीही एकटे वाटणार नाही. आपल्या आयुष्यात जरी चांगले झाले नाही, तरी वाईटही कधी होऊ शकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला जेव्हा वाईट वाटेल, तुम्हाला असं वाटत असेल, की आता आपल्या आयुष्यात खूप काही वाईट होत आहे. पण लक्षात ठेवा, स्वामी महाराज आपल्यासाठी नवीन चांगले द्वार हे उघडत असतात. आयुष्यात फक्त एकच कलर बघून जगायचं नसतं. रंगीबेरंगी कलरांकडे सुद्धा
बघायची असते, असे स्वामी महाराज आपल्याला सांगतात. खरं तर आपल्याला मनात प्रश्न पडतोच ना, कुठेतरी शंका येते. मला तर नेहमी असे कधी-कधी सगळ्यांनाच असे वाटते, की माझ्या बाबतीत एवढे दुःख आहे. माझ्या मुलीचे लग्न होत नाही, मुलाला नोकरी लागत नाही, पैसा नाही, गरिबी आहे, डोकं त्याच्यामुळे एवढे-एवढे प्रॉब्लेम, आरोग्याचे प्रॉब्लेम, सर्वांना काही ना काही प्रॉब्लेम असतात. पण त्यातही आपण स्वामींना कधीही सोडायचे नाही. आपण स्वामींची सेवा करतो. आपण खूप सेवा करतो. गुरुवार करतो, हे करतो, ते करतो, पारायणं करतो, 7-7 पारायणं करतो. कुलदेवी, कुलाचार सगळं काही पाळतो. तरीही तुमच्या मनात शंका येतेच ना, की का बरे? माझे असे का झाले? मी सगळं काही करते, तरी का होत नाही? तर त्याला काही गोष्टी आहेत. दरवर्षी प्रत्येकाने नियमितपणे कुलाचार हा पाळायला हवा. आपली कुलदैवत, कुलदेवीची ओटी भरायला हवी. ग्रामदेवता जे आहेत त्यांचा मानसन्मान करायला हवा. आपले स्वामी महाराज आहेत त्यांचे आपण शिष्य आहोत हे कधीही विसरता कामा नये. कोणाशी लबाडीपणे वागता कामा नये. स्वामींच्या नित्य नामस्मरणात राहिल्याने अनंत जन्मीचे प्रारब्ध देखील पुसले जाते. अशाच प्रकारची एक गोष्ट असते. एक कान्होबा नावाचा व्यक्ती असतो. तेव्हा अचानक गावामध्ये पूर येतो. तेव्हा तो कान्होबा पाण्यामध्ये वाहून जात असतो. तो खूप देवाचा भक्त असतो, भक्तिभावाने राहत असतो. तो त्याने कधीही कोणाचे वाईट केले नसते. खूप पुण्यवान माणूस असा संबोधला जातो कान्होबा. तरीही तो जेव्हा पुरामध्ये वाहत असतो, त्याच्या मनात विचार येतो, "अरे, मी एवढे देवदेव केले, कुलाचार पाळला, कोणाचे वाईट नाही केले, तरी आता ही माझी हाल, मला असा त्रास का? मला हे वाईट दिवस का आले?" असा तो जेव्हा बुडत असतो, तेव्हा परमेश्वराला विचारत असतो. तेव्हा तो गणपती बाप्पाला हाक मारतो. गणपती बाप्पाचा अथर्वशीर्ष म्हणतो, स्तोत्र म्हणतो, गणपती बाप्पाला आनवणी करतो, "बाप्पा मला वाचव." पण किती वेळ तरी तो गणपती बाप्पाचं नामस्मरण करत असतो, पण तरीही काही होत नाही. त्याच्यानंतर थोड्या वेळाने ते गणपती बाप्पा काही मदत करत नाही असे त्याला वाटायला लागते. मग त्यांनी शंकर भगवानचं नाव घेतो. शंकर भगवानचे नामस्मरण सुरू करतो. शंकर भगवानांना मदत मागायला सुरुवात करतो. तरीही त्याला असे वाटते, की शंकर भगवान आता आपल्याला काही मदत करायला येत नाही. त्याच्यानंतर तो देवबाप्पा सोडतो. मग तो हनुमान बाप्पाचं नाव घेतो. मग हनुमंताला विनवणी करतो, की मला यातून वाचव. मला ह्या पुरामध्ये जायचे नाही. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. मला वाचव. मग तो जोपर्यंत ते हनुमानाचे नामस्मरण करत असतो. तो हनुमान पण काही वाचायला येत नाही असे त्याला वाटते. तेव्हा तो ती सुश्रद्धा सोडून देतो आणि तो गुरुदेव दत्तांना हाक मारतो. मग दत्त महाराजांना हाक मारतो. असे करता-करता तो सगळ्या देवांचे नामस्मरण करत त्यांना बोलवतो. पण कोणीच येत नाही असे त्याला वाटते. आणि मग अशाच प्रकारे तो सगळे असंच म्हणजे प्रत्येक देवाला हाक मारत असतो. पण कोणीही मदत करता येत नाही. आणि असंच मग तो पुरामध्ये वाहून जातो. आणि जेव्हा तो यमसदनी पोहोचतो, तेव्हा तो त्यांना प्रश्न विचारतो, "देवा, परमेश्वरा, मी तुमच्या सगळ्यांची मनोभावे श्रद्धा केली, पूजा केली, कोणाची निंदा नालस्ती केली नाही, कोणाचे वाईट केले नाही, वाईट कर्म केले नाही. मी माझ्या दुःखाच्या वेळेस मी तुम्हाला सगळ्यांना बोलवलं, तरी तुम्ही का आले नाही?" तेव्हा गणपती बाप्पा, हनुमान, शंकर भगवान, दत्त महाराज, स्वामी महाराज सगळे तिथे उपजायला आले. "मी तुझ्याकडे येतच होतो, तुझ्यापाशीच आलं. तर लगेच तू शंकर महाराजांना बोलवलं." शंकर म्हणला, "मी पण तुझ्यापाशी येत होतो." तू लगेच हनुमान बाप्पाला बोलवलं. हनुमान महाराज, "अरे, मी तुझ्यापाशी तुला हातच देत होतो वर काढायला. तोपर्यंत तू दत्त महाराजांना हाक मारली." याचा अर्थ काय? आपण श्रद्धा कुठेतरी डळमळीत करतो का काय? आपली श्रद्धा ही कधीही डळमळीत होता कामा नये. जेव्हा असे होते अशा प्रकारे कधीही करू नये. आपली कोणत्याही एकाच देवावर श्रद्धा ठेवावी, ठाम श्रद्धा असावी. ती कधीही डळमळीत होता कामा नये. तुमची जर स्वामींवर मनापासून श्रद्धा असेल, कितीही वाईट दिवस येऊ द्या, एक वेळचं जेवण नाही मिळालं तरी चालेल, पण परमेश्वराचं, स्वामींचं नाव घेणं कधी बंद करू नका. कारण स्वामी महाराज तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही. वाईट कर्म करायचे नाही, कुळाचार पाळायचा, स्वामींच्या आज्ञेत राहायचं, स्वामी सेवाच करायची. कितीही वाईट भोग असू दे, कितीही प्रश्न असू दे, स्वामी सेवेमुळे कोणतेही प्रश्न मार्गी लागणार नाही, असे होणार नाही. एक वेळ उशीर होईल, पण
खूप काहीतरी चांगलं होण्यासाठी काही गोष्टी आधी सहन कराव्या लागतात, तरच त्यानंतर त्याचा उपभोग आपल्याला घेता येतो. ही गोष्ट मी निश्चितपणे अनुभवातून सांगून इच्छिते. स्वामींना फक्त तुम्हाला एक गुलाबाचं फूल द्यायचं नाही, त्यांना तुम्हाला एक गुलाबाचं पूर्ण साम्राज्यच द्यायचं आहे. त्याच्यामुळे काही भोग जर तुमच्या वाट्याला आले असेल, तर ते तुम्ही निश्चितपणे भोगायला हवेत. ते पण तुम्ही जर स्वामींच्या नामस्मरणात असाल, तर त्या भोगाचे शालन होईल आणि तुम्हाला तेवढे भोग, त्या प्रकारचे भोग तुमच्या वाट्याला येणार नाही. म्हणून नित्य नामस्मरणात राहावं. असे कधीही समजू नये, मी रोज 11 माळी सेवा जप करतो, मी नित्यसेवा करतो, पण मी एवढी सेवा करतो, माझ्या वाट्याला दुःख आले, असे नाही. आपले आपले प्रारब्ध असतात ते स्वामी महाराज निश्चितपणे कमी करतात. त्याचे भोग आपल्याला कमी करतात आणि आपल्या चांगल्या कर्माची फळं निश्चितपणे आपल्याला उशीर होईल, पण ते भेटतील. त्याच्यामुळे कधीही मनामध्ये असे वाईट विचार आणता कामा नये. स्वामी महाराज हे पदोपदी आपल्यासोबत असतात. तुम्ही निश्चितपणे स्वामी सेवा करा. स्वामी सेवेमध्ये राहा. आज नाहीतर उद्या तुम्हाला तुमच्या कष्टांचे फळ हे निश्चितपणे मिळतील. त्यामुळे कधीही मनात अहंकार न आणता नित्य स्वामी सेवेत राहा. स्वामी सेवा करा, नित्यसेवा करा, पंचयज्ञ करा. आपल्या पंचयज्ञामध्ये आपण गाईला घास देतो, काळ्या कुत्र्याला घास देतो, कावळ्याला एक घास देतो, चिमणींना दाणे टाकतो, अग्नीला एक घास देतो. ह्याच्यामुळे पंचयज्ञामुळे आपले जे काही प्रारब्ध असतात ते देखील काही प्रमाणे त्याचे शालन होते. आपल्याला जे स्वामी सेवेमध्ये ज्या 11 माळी आणि नित्यसेवेचे जे पुस्तकात आपण 3 अध्याय करतो, त्या एवढ्या सेवेमुळे देखील फक्त आपले अनेक प्रश्न असतात ते मार्गी लागतात. हे मी स्वतः अनुभव घेतले आहे, म्हणून तुम्हाला सांगत आहे. नित्य स्वामी सेवेमध्ये राहा. तुम्हाला आयुष्यात कधीही स्वामीकडे काही मागण्याची वेळ येणार नाही. उशीर होईल, त्रास होईल, काही कष्ट भोगावे लागतील, पण त्यानंतर जे मिळेल त्याचा आनंद काही निराळाच असेल. त्याच्यामुळे नित्य स्वामी सेवेमध्ये राहा. स्वामींचं निरंतर नामस्मरणात राहा. त्यांचे पदोपदी, पावलोपावली तुम्ही त्यांचं नामस्मरण करत जा. तुम्हाला अनुभव नक्की येतील आणि स्वामींचा 108 आरत्या करून बघा. आपल्या जवळच्या स्वामी केंद्रामध्ये जाऊन दररोज कंटिन्यू जर तुम्ही 108 आरत्यांना उपस्थित राहिलात, असंख्य असे प्रश्न असतात, ते काहीही सेवा न करता देखील तुमचे मार्गी लागतात. आणि नित्यसेवा करत जा. तुमचे सगळे प्रश्न, सगळे दुःख दूर होतील असा माझा विश्वास आहे. फक्त स्वामी सेवेमध्ये अखंड राहा. स्वामींवरची जी काही तुमची श्रद्धा आहे ती कधीही डळमळत होऊन देऊ नका. हे दिवस देखील पालटतील. कारण प्रत्येकाचे भोग हे वेगळे असतात. प्रत्येकाचे प्रारब्ध आणि संचित हे वेगळे असतात. त्याप्रमाणे कोणाला कमी वेळात जास्त मिळते, कोणाला खूप वेळ लागू शकतो. जसजसं आपले प्रारब्ध असतात, आपले संचित असतात, कोणाचे खूप वाईट प्रारब्ध असतात, कोणाचे कमी असतात. ज्यांचे आपल्याला काहीही माहीत, आपलं प्रारब्ध काय आहे, आपलं संचित काय होतं हे आत्ता ह्या जन्मात आपल्याला माहिती नाही. पण त्याचे भोग हे कमी करण्याचं काम आपले स्वामी महाराज करतात. म्हणून माझं एकच तुम्हाला सांगणं आहे, की फक्त नामस्मरणात राहा. स्वामींचे नामस्मरण करा. त्यातूनही तुमचे बरेचसे प्रश्न मार्गी लागतील. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. माझी एवढीच इच्छा आहे, तुम्ही सर्वांनी स्वामी सेवेत राहा, आनंदी राहा. ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.